हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी मी इथे ना 4 वाजता उठलेले आहे. तर आपल्याला हा दिवस ना गुढीपाडवाचा खूप म्हणजे सगळी कामं ना त्या वेळेत पूजा अर्चा वगैरे झाली पाहिजे म्हणून मी पहाटे 4 वाजता उठलेले आहे. तर नेसुनी साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नववर्षाच्या स्वागताची ही तर आहे पारंपरिक रूढी. रचल्या रांगोळी दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लित होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन. नूतन वर्ष अभिनंदन. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे ना पहाटेचे बघा आता 4 वाजलेले आहेत. मी 3:30 वाजता वगैरे उठले आणि बाहेरचं झाडलोट वगैरे झालेलं आहे. तर सडा पण मारून झाला. तर मला आता रांगोळी वगैरे काढायची आहे. तर सकाळी लवकर उठले की नाही सणादिवशी ना त्या वेळेत ना ती सर्व कामं होतात. तर तुम्हाला आता मी दाखवते बरं का. बघा इथं सडा रांगोळी वगैरे झालेला आहे. दारामध्ये छान अशी ना मी रांगोळी काढलेली आहे. गुढीची काही रांगोळी मी काढलेली नाही. मला काही तेवढी जास्तीची रांगोळ्या जमत नाहीत. जमेल तशी मी इथे रांगोळी वगैरे काढली आणि नंतर ना बघा इथे 6 वाजलेले आहेत आता. म्हणजे पुरणाला वगैरे घातलं, डाळ वगैरे घातलेलं आहे. ते पण शिजून झाली, पुरण वाटून घेतलं, चटका वगैरे सर्वच झालेला आहे. तर इथे छान अशी ना तुळशीची पूजा झाली आणि सण म्हटले की नाही आपलं उंबरठ्याचं हळदीचं लेपन आलं. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय उंबरठ्याचं हळदीचं लेपन झालं, धूप, दीप, आरती वगैरे झाली आणि देवपूजाही झाली आणि छान वाटलं बरं का. अशी सकाळी पूजा अर्चा झाली ना छान वाटतं. तर गुढीपाडवा हा ना मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ना खूप मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. तर या दिवशी ना नवीन सुरुवात आणि आनंदी समृद्धीचं स्वागत केलं जातं आणि घरासमोर ना प्रत्येकाच्या गुढी उभारली जाते. पण आमच्या इकडे ना गुढी उभारली जात नाही म्हणून आम्ही काही ते गुढी उभा करत नाही. तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. तर ही विजय ना यश शुभ प्रतीक मानलं जातं आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय सकाळच्या 6:15 वाजलेले आहेत. तर याच खास दिवशी ना घराची आपली स्वच्छता वगैरे करून सुंदर अशी रांगोळी काढतात. तर प्रत्येकाच्या घरासमोर अशी गुढं उभारले ना पूजा वगैरे केलं छान वाटतं. तर इथे मी किचनमध्ये आले. तर बघा माझं सर्व कामं आटोपर्यंत आत्या काही बसलेले नाहीत. तर आत्याने छान येते ना नैवेद्यासाठी पुरणपोळ्या बनवतात आणि नंतर इथे बघा छान बघा एवढ्या पुरणपोळ्या बनवल्या आहेत की छोट्या आपल्या नैवेद्याला लागतात. तर आणखीन मला बाकीचं जे स्वयंपाक आहे ते बनवायचं आहे. कटाची आमटी, भात, पापड, भजे वगैरे आणि वांग्याची भाजी ते पण बनवायचे आहे. तर माझी सर्व पूजा अर्चा वगैरे सर्व झाली. तर 6:15 वाजेपर्यंत एवढी सर्व कामं आमची झालेली आहेत. तर गुढीपाडव्या दिवशी ना आम्ही काय एरवी कसं 6-5:30ला वगैरे उठतो. पण एक सण असला तर आपण लवकर उठतो. तर इथे ना कट काढून ठेवलेला आहे. तर कटाची आमटी बनवण्यासाठी. तर चला मला आता कटाच्या आमटीची सर्व तयारी करायची आहे. तर इथे मी कटाच्या आमटीला जे काही लागतं ना ते सर्वच ते मी तयारी करून घेतलं. 2 चमचे तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर ना लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. तर आता लसूण कोथिंबीर छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर कढीपत्ता ॲड केला आणि नंतर एक टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे. तर काही जण ना याच्यामध्ये कटाच्या आमटीमध्ये ना चिंचसुद्धा वापरतात. मी काही चिंच वापरत नाही आहे. फक्त ना एक हे टोमॅटो वापरलेला आहे. तर आपले सर्व घरगुती मसाले वापरले आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. तर आता चला ह्या सर्व मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घेऊया. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय कट काढलेला आहे. तर आता हा कट पण इथे ॲड करते. तर बघा इथं आत्याने छान अशा पोळ्या बनवल्या सर्व. तर आता ना कट ॲड करायचा. बघा इथं मस्त असा ना कट ॲड करायचा आणि आम्हाला ना कटाची आमटी ना 2-2, 3-3 दिवस लागते बरं का. शिळी झाली तर पण कटाची आमटी खातात. तेवढी आवडते सर्वांना कटाची आमटी. तर इथे बघा शिजल्यानंतर खूप म्हणजे खूप छान तर्री आणि याचा सुगंध पण ना खूप छान येत होता कटाच्या आमटीचा. तर नंतर इथे मी पापड वगैरे तळायला घेतलेले आहेत. तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की नाही पापड आणि भज्याशिवाय जसं कटाची आमटी नसते ना अपूर्ण असते ना पुरणपोळीचा स्वयंपाक, तसं भजे पापडशिवाय पण ना हा पुरणपोळीचा स्वयंपाक अपूर्णच आहे. तर इथे मी सर्व पापड वगैरे तळून घेते आणि भज्याचं पीठही मिक्स केलं. कारण आता ना नैवेद्यापुरतंच आम्हाला ना पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळ्या वगैरे बनवल्या. फक्त भजे ना
नैवेद्यापुरतं बनवायचं आहे, कारण गरम गरमच खायला छान लागतात पुरणपोळीचं हे काय म्हणतात हे भज्याला. पण आता आम्ही नैवेद्य दाखवून येईपर्यंत आमच्यात कोणच जेवण करत नाहीत. तर कुलदैवताला जाऊन आल्यानंतरच आमचं जेवण असतं सर्वांचं घरामध्ये. तर तेल इथे छान कडकडलं तापलं तर इथे मी मिरची भजी बनवून घेते. तर चला छान असं आपण थोडासा सोडा वगैरे टाकून ओवा, मीठ आणि बेसन पीठ आणि मिरची टाकून ना छान आता आपण मिरची भजी बनवून घेऊया. तर हे मिरची भजी बनवताना खूप याचा सुगंध येतो बरं का. ह्या भाज्यांचा वास खूपच येतो, अख्ख्या गल्लीभर येतो बरं का हा मिरची भजीचा. तर एवढ्या निवदापुरते बनवले मी. तर मला आणखीन रेडी वगैरे व्हायचं आहे, कारण ड्रेस वगैरे वेअर करून मला जायचं आहे आपल्या कुलदैवताला. तर इथे पूर्ण स्वयंपाक वगैरे रेडी झाला. तर चला आता नैवेद्याचं ताट वगैरे भरून घेते मी. तर आणखीन एक राहिलेलं आहे की शौर्याला रेडी केलं मी, आणि रेडी झाल्यानंतर ते साखरेचा गाठीचा हार असतो ना, तो पण शौर्याला घालायचा आहे मला आणखीन. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान अशा ना पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. तर भरपूर सारं पुरणाचं पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन स्पेशल ही रेसिपी आहे बरं का पुरणपोळी. तर या दिवशी ना कडुलिंब याचा प्रसाद म्हणून सकाळी आपल्याला खायचा असतो. तो पण आम्ही इथे भिजू घातलेला आहे, तुम्हाला दाखवते पुढे. हरभऱ्याची डाळ आणि कडुलिंबाचा पाला आणि गूळ वगैरे खायचा असतो. तर इथे बघा मी छान अशी कटाची आमटी बनवली, पापड बनवलेले आहेत. तर इथे कुकरमध्ये भात आहे. तर इथे बघा डाळ भिजत घातली होती हरभऱ्याची. तर याच्यासोबत ना कडुलिंबाची पानं आणि गूळ खायचा असतो. तर असं गुढीपाडव्या दिवशी खाल्लं जातं, आणि जो जीवनातील गोड तिखट अनुभव ना स्वीकारण्याचा ना हा संदेश देतो. तर इथे बघा सर्वच पूर्णच ना आपला स्वयंपाक झालेला आहे गुढीपाडव्याचा. तर मी थोडा थोडा जमेल तेवढा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर चला बाकीच्या ना आता आपल्याला की बनवायचं आहे, नैवेद्याचे ताटं बनवायचे आहेत. तर छान वाटलं एवढं सकाळी लवकर उठलं ना, सगळीच कामं झालेली आहेत. तर तुम्हाला दाखवते बरोबर 7:15 वाजले सकाळच्या. तर कारण ना पहाटे लवकर उठण्याचा फायदा म्हणजे ना सगळे वेळेत कामं होतात. तर इथे बघा अहो आत्ता उठलेले आहेत, म्हणजे लवकरच उठले होते. थोडासा म्हणजे उशिरा झाला की गाडी वगैरे धुवायला. तर 6:15 वाजता वाजताना त्यांची इथे बघा गाडी धुणं चालू आहे, कारण गुढीपाडव्या दिवशी गाडीची छान पूजा वगैरे केली जातात. तर बाबा गेलेले आहेत गावामध्ये नारळ वगैरे आणायला. तर मला दाखवते बघा इथं जस्ट आत्ता बाबा आले. नारळ आणि हार वगैरे जे काही फुलं लागतात ते आपल्याला. तर बाबांनी छान अशी फुलं आणि आणि नारळ वगैरे आणले. तर गुढीपाडवा स्पेशल अशी ना हा साखरेचा गाठीचा हार. तर साखरेचा गाठीचा हार, तर हेच ना मेन आहे, महत्त्व आहे या साखरेच्या गाठीच्या हाराला. तर गुढी उभारल्यानंतर ना त्याच्यावरती झेंडूचं हार आणि साखरेचा गाठीचा हार आणि कडुलिंबाची पानं, छान अशी साडी, ब्लाऊज पीस वगैरे आणि वरती कलश वगैरे ठेवून ना अशी छान गुढीची पूजा केली जाते. तर इथे मी साखरेचा हार शौर्यला वगैरे दिलं आणि मी रेडी झाले, ड्रेस वगैरे वेअर केला आणि इथं आहो पण रेडी झाले. तर आम्ही आता निघालेलो आहे तर आमच्या कुलदैवताला. तर आमचं कुलदैवत म्हणजे ना तुम्हाला पुढे समजेलच आम्ही कुठे निघालेलं आहे. तर आम्ही दरवर्षी ना आमच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी ना त्या देवीला नैवेद्य असतो. तर एरवी ना आम्ही अमावस्याला वगैरे जातो, पण गुढीपाडवा हा मोठा सण असतो आणि तिथे आमचा नैवेद्य असतोच. तर इथे बघा तर छान अशी नाही नदी आहे. तर थोडंसं तुम्हाला शूट करलं मी नदीजवळ, की शौर्य म्हणत होता मम्मा इथलं पण शूट करते का. तर फायनली इथे छान वाटलं नदीला पाहून मन. आणि इथे बघा आमच्या कुलदैवतेला तर हे आहे की कुसूर कट्ट्यावा म्हणून आमचं ना हे कुलदैवत आहे. तर छान अशी नाही देवी आहे. तर मस्त इथे बघा सकाळी एवढी काही जास्तीची गर्दी नव्हती, कारण आम्ही लवकरच निघालो होतो 8-8:30 वाजता. तर इथे आहो थांबलेले आहेत. तर नारळ वगैरे घेतलो, घरूनच आणलं होतं आणि शौर्य इथे थांबलेला आहे. चला छान आता आम्ही नमस्कार वगैरे करतो आणि देवीला नैवेद्य पण दाखवायचा आहे पुरणाचा. तर तुम्हाला इथे दाखवते, कोणाकोणाला माहिती असेल तर छान आहे कुलदैवत आमचं. तर म्हणजे आमच्या इथे ना पहिल्यांदा म्हणजे कोणाला काही का होऊ द्या मुलगा मुलगी, तर पहिल्यांदा जावळ ना इथेच काढलं जातं या देवीला. तर इथे ना देवीसमोर ना छान असं साखरेचा हार वगैरे घातला आणि ओटी वगैरे भरली आणि नैवेद्य पण दाखवला पुरणाचा. छान वाटलं पुरणपोळीचं असं नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर, आणि थोडेसे फोटो वगैरे काढलो. आणि नंतर ना इथे बघा तर आमच्याही शौर्याचं ना इथेच ना जावळं काढलेलं आहे. तर म्हणजे पहिल्यांदा मुलगा असो किंवा मुलगी असो ना या देवीला आमच्या इथे ना जावळ काढलं जातं. तर इथे ना आम्ही नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर एक 10-15 मिनटं बसलो. आणि चला आता तुम्हाला बाहेरचं थोडंसं मी परिसर दाखवते इथला. पण जास्तीचं काही शूट करायचं होत नाही मंदिराला वगैरे आल्यानंतर.
कारण म्हणजे की एकेका मंदिरात अलाउड असतं एकेका नाही, तरी पण म्हणजे इथे काही तेवढं नव्हतं, तरी इथे मी थोडासा शूट केला आणि नंतर इथे आमच्या शौर्याच्यासाठी ना खरेदी करायला गेलो कपड्यांची. ह्याला बसते हां, म्हणजे अंगातच बसते हां बसते नाही बसते राहते तरी थोडं हे म्हणजे हाडुकुळ असल्यामुळे काही होत नाही. हां बसते बसते शौर्य शौर्य नाही असं ते ह्याच्यावरचीच आहे ना विचारा त्यांना ह्याच्यावरची असवर बसते. कुठलं रेड कलरचं तुला रेड कलर आवडलाय नको थांब रेड आहे की घरात. तरी ते ना शौर्यासाठी वगैरे कपड्यांची खरेदी केली आणि तेवढ्यात ना बहिणीने हजेरी लावली. पण काय योगायोग बघा बहीणसुद्धा आलेलं आहे म्हणजे देवीला. छान वाटलं कारण त्यांचं पण ना कुलदैवत हेच आहे. काय वेळा ताडमो आली बघ हाय शौर्य शौर्य कोण आलंय हां ताडमो हां आम्ही जाऊन आलो आता तुम्ही जाऊन या. कंटाळा आलाय त्याला आता घरी जायचंय. कपडे खरेदी केलो थोडं. शौर्य जायचं का कसं जायचं का त्याला एक ड्रेस घेतलं शौर्याला मग नाही फक्त टॉप आहे. आणि बहिणीला पाहून पण मला खूप आनंद झाला बरं का. काय असं योगायोग आहे की भेटलो आम्ही. तर आम्ही निघणारच होतो तेवढं त्यांची गाडी आणि तर इथे त्यांना शौर्यला वगैरे ना त्यांनी चॉकलेट वगैरे दिलं खायला घेतलं भरपूर. आणि ते ना मला भाऊजी वगैरे चेष्टा वगैरे करत होते चाललं होतं आमचं. तर आता आम्ही निघालेलो आहे घरी. तर शौर्य पण बघा खूप म्हणजे खूप त्याच्या पप्पाकडे होऊन ना मला जास्त बोलत होता तो. बाय सरे बाय कर हाय की ना तिला पाणी चला. तर चला बहीण गेली तिकडे आणि आम्ही निघालो आमच्या घरी. तर चला मस्त आता बघा ऊन खूप झालेलं आहे. तर नाही म्हटलं तरी आता ना 11:30 वगैरे वाजल्या निघाल्या तिथून आणि इथं नाही म्हटलं तरी 12:30 म्हणजे 1 वाजला यायला. 1.5 तास किंवा 2 तास तरी लागतात यायला तिथून. तर आलो आणि हातपाय धुवून वगैरे धुतलं फ्रेश झालो आणि ते लगेच जेवणाचं ताट घेतलं वाढून. तर भूक लागली होती हो नाही. तर गरम छान अशी पुरणपोळी दूध कटाची आमटी पापड आणि वांग्याची भाजी चपाती असं होतं. तर भजे काय बनवलं नाही आल्यानंतर सकाळीच नैवेद्यापुरतं बनवलं होतं. तर बघूया म्हटलं आता संध्याकाळी बनवूया. तर इथे बघा छान आमचं जेवण वगैरे झालं आणि तुम्हाला मी डिरेक्टली ना सायंकाळीच भेटले. तर इथे बघा तिथून म्हणजे कपड्यांची खरेदी वगैरे केली ती ना तिथे गेल्यानंतर कुसूरला. तर येताना बघा छान असे ना 2 टॉप आणले. तर सोलापूरमध्ये हेच टॉप ना 350 आणि 400ला आहे. तिथं मला हे 250ला भेटलं टॉप. तर छान आहे. तर बघा इथं मोरपंकी कलर आणि असा व्हाईट कलर आहे. हा पण मोरपंकीचा आहे थोडा म्हणजे ब्ल्यू होता
ब्ल्यू आहे, तर तो म्हणजे दोन्ही आवडले म्हटलं. आता हा 200चा आहे आणि मगाशीचा होता तो 250चा होता. तर स्वस्त की मस्त असे मला 2 टॉप मी खरेदी केले. फक्त शहराला गेलतो आणायला खरेदीसाठी, पण तिथे माझी पण खरेदी झाली थोडीफार. तर इथे बघा तुम्हाला दाखवते, माझ्यासाठी 2 पेटीकोट वगैरे खरेदी केली आणि इथे ना शौर्यासाठी जीन्स पॅन्ट आणि एक शर्ट वगैरे खरेदी केला. कारण शौर्यला जास्तीचे ना म्हणजे कोट वगैरे जॉकेटचे असे खूपच ड्रेस त्याचे आहेत कपडे. तर म्हटलं ह्यावेळेस थोडंसं वेगळंच घेऊया आणि हे बघा हा शर्टचा ड्रेस ना 450ला भेटला आणि आहोंना खूपच आवडला होता हा शर्ट. म्हणून म्हटलं घ्या, खरेदी करायची ना खरेदी करा. आणि तेव्हा जीन्स पॅन्ट वगैरे, कारण शौर्य खूपच असं हडकुळ असल्यामुळे ना त्याला एक पण पॅन्ट बसत नव्हती, म्हणून आम्ही खूपच वेळा तिथं आमचा गेला. तर तुम्हाला आजचा माझा ना गुढीपाडव्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.